नमस्कार, मी डॉक्टर रेश्मा राजभोई, गायनेकोलॉजिस्ट अँड IVF कन्सल्टंट, सातारा। आज आपण बोलणार आहोत डायग्नोस्टिक हिस्टोलॅप्रोस्कोपी इन इन्फर्टिलिटी। वंध्यत्व असणाऱ्या जोडप्यांमध्ये जी मोस्ट कॉमनली केली जाणारी एक प्रोसिजर आहे की ती खूप महत्त्वाची आहे त्याबद्दल। डायग्नोस्टिक हिस्टोलॅप्रोस्कोपी म्हणजे काय, ही प्रोसिजर कशी केली जाते, कोणत्या कपल्समध्ये कोणत्या जोडप्यांमध्ये ती करणं गरजेचं आहे, तसंच ह्या प्रोसिजर केलेल्याचे फायदे काय आहेत आणि डायग्नोस्टिक हिस्टोलॅप्रोस्कोपी केल्यानंतर ट्रीटमेंटचा प्लॅन त्या कपलमध्ये कोणता असू शकतो याबद्दल आज आपण बोलणार आहोत। डायग्नोस्टिक म्हणजे कोणतीही प्रोसिजर आपण जी निदान करण्यासाठी काही तपास करण्यासाठी करतो त्याला डायग्नोस्टिक टेस्ट असं म्हणतात। तसंच हिस्ट्रो म्हणजे गर्भाशय, यूट्रस, स्कोपी म्हणजे तपास करणं, बघणं, लॅप्रो म्हणजे पोट, स्कोपी म्हणजे बघणं। डायग्नोस्टिक हिस्टोलॅप्रोस्कोपी म्हणजे दुर्बिणीने गर्भाशयाच्या आतून आणि बाहेरून तपास करणं म्हणजेच डायग्नोस्टिक हिस्टोलॅप्रोस्कोपी। आपण आपल्या मागच्या व्हिडिओजमध्ये बघितलेलं आहे की प्रेग्नन्सी राहण्यासाठी एक म्हणजे अंडबीजाचं फॉर्मेशन, अंडबीज तयार होणं, ओव्ह्युलेशन, अंडबीज फुटणं, शुक्राणूची संख्या आणि गतिशीलता नॉर्मल असणं, तसंच गर्भनलिका ज्या आहेत त्या पेटंट असणं, त्या ओपन असणं, गर्भाशयाचं अंतस्तर आहे तिथे काही इन्फेक्शन, सेप्टम किंवा पडदा ज्याला आपण म्हणतो हे काहीही नसणं हे गरजेचं असतं। गर्भाशयाचा आतून आणि बाहेरून कसं आहे हे पाहणं, त्याचा तपास करणं, त्याचं योग्य निदान करणं खूप गरजेचं आहे। डायग्नोस्टिक हिस्टोलॅप्रोस्कोपी ही जी काही प्रोसिजर आहे इट इज अ ॲब्सोल्यूट पेनलेस प्रोसिजर। ऑपरेशन थिएटरमध्ये केली जाते, अंडर जनरल ॲनेस्थेशिया, पूर्ण भूल देऊन ही प्रोसिजर केली जाते। ही जी प्रोसिजर आहे ही डे केअर प्रोसिजर आहे, म्हणजे सकाळी ॲडमिट केलं जातं आणि संध्याकाळी सुट्टी देखील दिली जाते। वन डे हॉस्पिटलमध्ये फक्त त्यांना राहावं लागतं। याच्यामध्ये पहिल्यांदा हिस्ट्रोस्कोप योनिमार्गातून म्हणजे सर्विक्स थ्रू इंट्रोड्यूस केला जातो आणि गर्भाशयाचं जे अंतस्तर आहे याच्यामध्ये काही इश्यूज आहेत का बघितलं जातं की जसं की पॉलिप, सबम्युकस फायब्रॉइड किंवा ॲधेजन्स काही चिपकलेलं आहे का इन्फेक्शनमुळे, हे बघितलं जातं। तसंच लॅप्रोस्कोपिकली नाभीच्या इथे एक अर्ध्या सेंटीमीटरचा एक चिरा घेतला जातो आणि तिथून स्कोप इंट्रोड्यूस केला जातो, लॅप्रोस्कोप आपण ज्याला म्हणतो तो इंट्रोड्यूस केला जातो आणि आतून ट्युबो ओव्हरियन रिलेशनशिप कसं आहे किंवा तिथे इन्फेक्शन तर नाही आहे ना, काही ॲधेजन्स काही चिपकलेलं तर नाही आहे ना हे पाहिलं जातं। तसंच काही ओव्हरीजमध्ये सिस्ट असेल तर ते देखील इथे आपण पाहू शकतो। लॅप्रोहिस्ट्रोस्कोपीचा फायदा एक आहे की सेम सेटिंगमध्येच आपण जर काही आपल्याला फाइंडिंग्स आढळले तर आपण त्याची ट्रीटमेंट देखील करू शकतो की जसं की सिस्ट आहे मोठाला तर ते रिमूव्ह करू शकतो। जर ट्यूबमध्ये ब्लॉकेजेस असतील तर सेम सिटिंगला ट्यूबल कॅन्युलेशन करून तो ब्लॉक काढण्याचा प्रयत्न केला जातो। साधारणपणे लॅप्रोस्कोपिकली 60% आपण ट्यूबल ब्लॉक रिमूव्ह करू शकतो, पण साधारणपणे 40% पेशंट्समध्ये आपण जर ट्यूब्स खूप इन्फेक्टेड असतील तर आपण ब्लॉक काढू शकत नाही। जर इन केस डायग्नोस्टिक हिस्टोलॅप्रोस्कोपीमध्ये सगळं काही नॉर्मल असेल, ट्यूब्स नॉर्मल आहे, ट्यूब ओव्हरियन रिलेशन नॉर्मल आहे, गर्भाशयाचं अंतस्तर एंडोमेट्रियममध्ये पण काही इश्यूज नाही आहेत, तर कपलला टाइम्ड इंटरकोर्स म्हणजे फर्टाईल विंडो जो आहे त्यामध्ये संबंध ठेवायला सांगितले जातात आणि 3 ते 6 महिन्यामध्ये जर प्रेग्नन्सी नाही राहिली तर आपण पुढच्या प्लॅनकडे वळतो। जर इन केस काही मेल फॅक्टर असेल किंवा एखाद्या ट्यूबमध्ये ब्लॉकेजेस असेल तर IUI म्हणजे इंट्रायुट्राइन इन्सेमिनेशन म्हणजे कृत्रिम गर्भधारणेबद्दल आपण त्यांना सल्ला देतो। जर इन केस दोन्ही ट्यूबमध्ये जर ब्लॉकेजेस असतील तर डिरेक्टली IVFचा सुद्धा सल्ला दिला जाऊ शकतो। मी आशा करते की हा व्हिडिओ तुम्हाला नक्कीच उपयोगी पडेल। जर तुम्हाला याबद्दल काहीही शंका असतील तर तुम्ही आम्हाला नक्की कळवा। आमचा ईमेल ID आहे drreshmak@gmail.com, drreshmak@gmail.com।